हॅलो गाईज, संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे आमच्याकडे स्वयंपाक, माझ्याकडे आमच्याकडे, आणि मी आज सगळा स्वयंपाक केलाय. कणिक पासून, कुकर पासून, भाज्या 2, खीर करायची राहिली माझी, वरण फोडणीला टाकायचं राहिले, आणि शॉर्ट लॉक पण करते मी. भजी करायचे अजून, मम्मी सांगते मला तिकडे. आणि आमच्या ट्रिपचे कपडे काही संपतच नाहीयेत. आज संपले आहेत फायनली. एवढे कपडे झालते, एवढे सगळे धुवायला लागतात परत. टू मच काम. आणि मला ना जास्त पोळ्या नाही जमत, पण आता सध्या म्हणजे मागच्या पासून मी अशी थोडी थोडी ट्राय करायची नाही का पोळी. तर आता पोळे यायला लागल्यात मला. तर आता येते सगळं. भाकरी येते आणि पोळ्या नव्हत्या येत. तर आता पोळ्या पण येते. फक्त भाजता येतात, फक्त लाटता येतात, पण ऍट अ टाइम दोन्ही करता नाही येत मला. पण ते पण शिकलेली आहे आता. फक्त थोडासा स्पीड कमी. हो ना मम्मी? तुला काय म्हणायचंय? आज कपडे 2 दिवस झाले, कपडे इतके भरपूर आहेत. आज एंड केला कपड्यांचा, तरी अजून एक पिशवी राहिली धुवायची. पण आता आज आकांक्षा म्हणली संक्रांतीचा मी स्वयंपाक करणार आहे. आमच्यात पुरणपोळी तर कोणी खात नाही, मग आपला साधा स्वयंपाक. वरण भात, पोळी, भाजी, गोड काय, खीर करणार. होय झाले. आता भरपूर उरकत आणले. पाऊण तासात झाला तसं म्हणायला गेलं स्वयंपाक. 12च्या पुढे लागले होते. 2 भाज्या केल्या. नाही, 12:30ला आलते किचन मध्ये. कणकीने जरा घोळ घातला त्याच्यामुळे, नाहीतर आतापर्यंत पोळ्या पण झाल्या असत्या. माझ्याकडून कणिक झाली पातळ मळताना. नवीन नवीन हा शिका होय, शिकवतो व्यवस्थित. आणि माझ्या पप्पांनी मला कणिक आहे ना दुरुस्त करून दिली. पप्पाने म्हणलं, पप्पा मला तुमच्यासारखाच नवरा पाहिजे. सगळं पप्पा म्हणले, मला लग्न झालं तू कधी पण कॉल कर, मध्यरात्री मी येतो दुरुस्त करायला. काय चुकलं स्वयंपाकात तर मला फोन कर म्हणले लगेच. तर खरे पप्पा असतील तर आमचं सगळं काम सोपं होते. बेस्ट फादर. तर गाईज, असं माझा स्वयंपाक तयार झालेला आहे. तुळशीचं पान, आज एकादशी, तर मी तुळस नाही तोडू शकत. तर तुळशीचं पान असतं नैवेद्याला. नैवेद्य पण दाखवायचं नाही आहे, काम माहीत नाही मला. मी केली पोळी, भेंडीची भाजी, खीर, ग्रीन पीस, भजी, पापड, लिंबू आणि चटणी, आणि दही भात आणि वरण भात मस्तपैकी. आणि हा सगळा स्वयंपाक मी केलेला आहे. हा तुमच्यामुळं धक्का लागला ना मला, गेलं मग ते क्लिपच सेव्ह नाही झाली. एवढं बोलून काय उपयोग माझा. एकदम मस्त झाले बरं का, सगळं एकदम पंचपक्वान झाले. पण आज कसं, पण एक लक्षात ठेवा, एकादशीला नैवेद्य चालतो, आपल्याला उपास असतो, देवाला उपास नसतो. हे फार लोकांच्या मनात शंका आहे की एकादशीला नैवेद्य चालत नाही का, वास्तुशांत होतात, सत्यनारायण होतात, लोक खिचडी नैवेद्य दाखवतात. पण नैवेद्य चालतो, आपल्याला उपास आहे, देवाला उपास नाही. त्यामुळे नैवेद्य चालतो, हे लक्षात ठेवा. पण लोक नैवेद्य झाला, लोक नैवेद्य दाखवतच नाही. तर माझा स्वयंपाक 1 तास 15 मिनिटात झालेला आहे. मास्टर शेफ. आणि हीच आहे तुझी 2 तास 30 मिनिटात लागत. आईचं वय झालंय माझ्या. नाही वय झालंय, पण हालचाल पाहिजे ना. तर मी आज बनवलेला आहे. मी जर स्वयंपाक केला असता तर तुमचं तर 15 मिनिटात झाला असता. 50 मिनिटात झाला होता माझं. 50 नाही, 15 मिनिटात झाला असता. आपला नाद करायचं नाही. मी 10 पोळे केलेत पप्पा. अरे मग मी 50 केले असते. काही एवढं म्हणजे 6 मारून आहे लोकांनी, कळलं ना. तर मी आज बनवलेला आहे खीर, भेंडी, ग्रीन पीस, चटणी, लिंबू, पापड, भजी आणि पोळी आणि वरण.
आणि आज नैवेद्य दाखवायला तुळशीची पानं तोडत नाहीत. हा त्यामुळं- म्हणून आहे ना तुळस पण आणि नाही बुधवार तोडली. पण आहे, एकादशी पण आहे. त्यामुळं तुळस बुधवारीच तोडा. येते ना एकादशी वाटतं. नाही पांडुरंगाचं बाहेर ना. हा तर माझी मम्मी साडी घालतीये, आणि नेसतीये. तू तयारी केली सगळी. तर माझी साडी तिला मी दिलेली आहे आता मी नेसायला. तयार- तिला म्हणलं कुठं पण बसू नको, कारण की डाग वगैरे लागतील. माझी पैठणी साडी आहे ती खूप. तर चला 3 वाजले आता. हे कधी येतील तेव्हा आम्हाला जेवायला लागेल. मम्मीसाठी आम्ही नेहमी पण थांबतो, असं जेवत नाही. गोड हां मी म्हणलं गोड काहीतरी राहिलं, श्रीखंड आणावं का काय, पण खीर केली मी, लक्षातच नाही माझ्या. तर आता मी खूप दमल्यागत झाले मला. आणि आज मी स्किन केअर पण केलं. स्किन केअर पण केलं. माझं स्वतःची मी काळजी अजिबात घेत नाही आता सध्या. आणि आता ट्रिपवरनं आलो तर पूर्ण मी टॅन होऊन आलेले. थोडंसं अजून वेळ लागणार आहे टॅन रिमूव्ह करायला. तर बघू चला, मम्मीला दाखवते मी आता. तिला गळ्यातलं वगैरे काढून द्यायचं मला. बरं झालं लक्षात आलं. मस्त झालंय जेवण असं वाटतंय, विदाऊट कांदा लसूण. कारण की सणासुदीचा आम्ही कांदा लसूणचं वाव. तर गाईज आमची हिरोईन तयार झालेली आहे. आणि ही माझ्या दिदीच्या लग्नातली माझी साडी घातलेली मम्मीने. आणि कशी दिसते हो. छान दिसते. आणि ही आम्ही म्हणत होतो की अशी मम्मी वरमाई दिसायला पाहिजे होती लग्नात. म्हणलं होतं मला लाल आणि हिरवी अशी घ्यायची होती, म्हणजे अशी छान. पण भेटली का तुला लाल आणि हिरवी? बघितली होती आपण केली. मग तू का नाही घेतली? हिरवीच पाहिजे म्हणजे हिरवीच पाहिजे. ओके चल, हॅपी संक्रांती. संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मागचं बोल सगळं सोडून द्या. बोल. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. येस. आणि मम्मी माझी कशी घ्या आणि गोड बोला. मम्मी माझी कशी दिसते नक्की सांगा. एकदम मस्त टॉप टू बॉटम मस्त. जा आता वसून घे. तर कुणाचा आवाज आहे? बांगड्यांचा आवाज. संध्या यावे. तर आज आहे संक्रांत. तर तुम्ही सकाळी व्लॉग बघितला असेल स्वयंपाकाचा.
तर ते झाल्यानंतर सगळी घरातली काम आवरले आणि हळदी कुंकासाठी रेडी झाले. आता मी चेंज करायला गेले आणि क्विकमध्ये मला आठवलं की मी लॉक नाही घेतला, माझा लुक मी दाखवला नाही, तर म्हणून मी लॉक चालू केला. मी केस वगैरे वर टांगून दिलेत. सारखं असं हो, मला बाबा म्हणायसारखे तू केसाला हात लावतेस. आता काय करणार, इथं पुढं आलं तर असं काय करणार. ये इथं संध्या तर अशी भारी दिसते ना. काढा ना साडी तर कधी गाऊन घालत असं होत तिला. नाही, मी काय अशी तोंड माझं भारी दिसते का खूप जास्त? नाही, छान आहे. जॉ लाईन दिसायला लागली म्हणजे जॉ. अयो हा ना की बाप, बापा ते कोणतरी आले ना वाटतं, वल्लरीचा. भूत भूत. तर मध्येच काय हो तुमचं. तर कशी झाली तुझी संक्रांत? खूप छान, ह्या वेळेची खूप छान झाली कारण माझी साडी वेगळी होती छान. आणि ती सन्मानची आकांक्षाची. हो, माझी साडी घातली तिने, माझी पैठणी घातली, पैठणी. तर मग माझी मम्मी एवढी छान दिसते, तर पप्पा तिची संध्याकाळी नजर काढणार आहे. मी पण तिला असा काळा टिक्का लावलाय असं. तर कशी दिसते संध्या? कडक. कडक. आवडली का तुम्हाला? मग तर चला आता मी आता चेंज करते. बाद झाला आता काय. आणि मी काय ह्यावेळेस हळदी कुंकू नाही दिलं. ड्रेस घालून बसले होते पण कुठल्या लेडीजला हळदी कुंकू नाही लावलं कारण की ही होती घरी. तू अरे व्हिडिओ घ्यायचे. तू ही जाते हळदी कुंकाला, आम्हाला द्यायला लागतं दरवेळेस. पण ह्यावेळेस होती घरी. जास्त घरी आहे ना. मागच्या माणसे नव्हते ना ग. होती की यायला. होती की आम्ही दोघी पण होतो. आणि चला गाईज, बाय बाय, भेटूया उद्या. मेहंदी बघा. हा, तिची मी मेहंदी काढली म्हणजे तिला उद्या. आज आता माझ्या इकडे मेहंदी आहे. पप्पा मम्मीची मेहंदी कशी झाली? मी काढली छान, थँक्यू. आणि स्वयंपाक सांगितलं नाही तू कसं झालं? हो, स्वयंपाक अति सुंदर मला झाला फक्त होता. त्यातला सगळा वरण भातच आवडला. असं डाळ फ्राय थोडस आहे ना, हे मीठ कमी होतं मस्त बाकी. झालं पण स्वयंपाक काहीच नाही, कशातच काही नाही. ह्यांना आहे ना मीठ कमी असलं ना तरी त्यांना असं हे होतं का मीठ त्यांना मीठ टाकता येत नाही का खायची सवय वरनं. जास्त. मी माझ्या ना म्हणजे जेवणात आहे ना मी मीठ कमीच टाकते. तेच का काय बरं आहे. माहित नाही, माझं कमीच होतं पण ते बरं आहे. जास्त झालं तर मला तुम्ही टाकून नाही चालते. ऍटलीस्ट आपण कमी झालं तर मीठ वरनं टाकू तरी शकतो. अरे ट्रिप कशी झाली सांग. ट्रिप एक नंबर झाली आमची का नाही मम्मी? एक नंबर ट्रिप झालेली आहे आमची. लवकरच बघायला मिळतील तुम्हाला ट्रिपचे ब्लॉग. हा, ह्या लॉग नंतर टाकूया. आता आपण पहिले संक्रांतीचा जाऊ दे कारण की आताच मी कोकणचा टाकला होता आमच्या ट्रिपचा. दोनदा ह्या महिन्यात मी ट्रिपला गेले. आता नाही आणि परत. आता आमच्या आता लवकरच दोन- ट्रिप होतील. नाही ना, 2 2-4 महिन्यानंतर पण गॅप घेणार आहे आता जरा आम्ही कारण की पैसा जास्त लागतो. लोड येतो आम्हाला. आधी. आम्ही जास्त माणसं आहेत त्याच्यामुळे जरा लोड येतो मग आम्हाला. तर आता 2 महिना सेव्हिंग आणि मग टेरे. चल पटकन जाऊ. आता मम्मी लवकर ये, 9 वाजले मम्मी. ते भाज्या गरम कर आणि ते वरणाचा उपसायला ते घालून टाकायचे, थोडस पाणी. क्रांती ज्योती विद्यालय पिक्चर बघायचा आहे. मला तिने सेंड केलाय. सहलीला जायचं आता, सहलीला जायचं तो म्हणतो. आपल्या बाबा मराठी शाळेवर येतो माहिती, चित्रपट आधारित मराठी शाळेवर. तर चला, आमचे तो कपडे एवढे झालेत बापरे, सगळा ढिगारा आहे इथं कपड्याचा. धुतलेले कपडे सगळे इथं ठेवून दिलेत आम्ही. कपडे एवढे कपडे नेलते की विचारायलाच नको. सगळे आम्ही 2 दिवसात धुवून काढलेत कपडे. आता काय करायचं, घातलेले कपडे परत धुवायला लागतात आणि न घातलेले पण धुवून टाकलेत. तर 2 दिवस सगळं हेच चालू होतं. आत्ता कुठं कपडे धुवून झाले सगळे ट्रिपचे आणि अजून कपाटात जायचे. ते कपाटात काही जागा नाही आहे आमच्या. आणि मानसी टोलेचं असं वाटलं की आम्हाला की ती गेली तर आमचं कपाट रिकामं होईल. कशाचं काय, वाढतच चालले. मला वाटलं मला जागा होईल आता कपाटात, पण काय नाही ना, नाही होऊ शकत. तर चला, इथंच मी लॉग एंड नाही करू शकत कारण की माहित नाही मला किती झालंय काय. सो बाय बाय. पुढं बघा काय होतंय बघा. बाय बाय. आणि मेन म्हणजे लोक बघतात माझे व्हिडिओ पण सबस्क्राईबच करत नाहीये, लाईक पण नाही करत आहे. असं का करता तुम्ही? व्ह्यूज एवढे आहेत आणि सबस्क्राईब करून जावा नाही यावर, असं काय करता तुम्ही? सो बाय. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा कसा वाटतोय व्लॉग. कमेंट करायला काय नाही प्रॉब्लेम. सबस्क्राईब तर करा, लाईक तर करा. फ्री आहे, तर तुम्हाला काय पैसे नाही भरायचे, काय नाही. सबस्क्राईब करा, कळले? बाय. हॅलो. तर संक्रांतीनंतर लगेचच म्हणजे नेक्स्ट डे
हां नेक्स्ट डे ना, नाही एक दिवस गॅप आणि मग मी आता लॉग करते, कारण की टाईमच नाही भेटत आहे आता सध्या. एडिटिंगचं तर खूप काम बाकी आहे, तर स्टील लॉग करते मी. आणि जरा मला लेट नाईट क्रेविंग चालू झालेली आहे. स्ट्रॉबेरी होती, बाय द वे भाऊजींनी आणली होती स्ट्रॉबेरी आणि ती माझ्या आत्ता लक्षात आली. मध्ये तर आम्ही ट्रिपला होतो त्यामुळं काही घरात लक्षच नव्हतं. काय मी आत्ता जस्ट फ्रीजमध्ये बघितलं तर मला स्ट्रॉबेरी दिसली आणि कॅडबरी पण होती घरी. तर चलो चॉकलेट स्ट्रॉबेरी बनवूया आपण. आणि मी एक हे पण बनवते आहे, शॉर्ट व्हिडिओ पण बनवते आहे स्ट्रॉबेरी चॉकलेटचा. स्ट्रॉबेरी चॉकलेट काय पण म्हणू शकता. तर आत्ता मी स्ट्रॉबेरी बेकिंग सोड्यामध्ये सोक करत ठेवलेल्या आहेत, कारण की म्हणजे जर काय असं घाण वगैरे तर जाईल ती सोड्याने. आणि इथं पाणी गरम करत ठेवलेलं आहे. डबल बॉइलिंग मेथडनी मी हे करणार आहे, चॉकलेट मेल्ट करणार आहे. फ्रेश नाही म्हणू शकत आपण, थोड्याशा फ्रीजमध्ये होत्या पण काय काय आहेत चांगल्या, सगळ्या बाकीच्या टाकून दिल्या. ह्या चांगल्या त्या ठेवल्या फक्त. आणि ह्याच्यात असं 1-2 मिनटं फक्त सोक करून ठेवणार आहे, म्हणजे छान होतील. हे गरम मेल्टच होत नाही यार लवकर, तसं बऱ्यापैकी झालेलं आहे. आणि मी अशी डिश सजवली आहे. कसं दाखवू, मी गॅसवर ठेवला आहे मोबाईल, म्हणजे गॅसच्या इथं. गॅस बंद आहे बाय द वे. गाईज एवढं सुंदर झालेलं आहे. वास तर असला भारी येतो, चॉकलेट स्ट्रॉबेरी मिक्स, आणि एवढं छान मेल्ट झाले ना ते, मस्त. मी तर हे फर्स्ट टाइम खाते. सगळे व्हिडिओ बघत होते, रील्स मी बघत होते, माझ्या फीडला येत होते, पण मी आत्ता ट्राय केलेला आहे आणि खूप सुंदर झाले. दीदीला व्हिडिओ कॉल करून पण दाखवलं. दीदी म्हणली वाह वाह आणि मस्त झालेलं आहे. आता मी एकच खाल्लं फक्त, मम्मी पप्पांची वाट बघते आणि मला राहत नाही आहे खायचं. खूप सुंदर. तर चला मी त्यांचे रिॲक्शन दाखवते. त्यांना चॉकलेट नाही आवडत जास्त, मम्मी पप्पांना, पण स्टील स्ट्रॉबेरी विथ चॉकलेट येते त्याच्यामुळे आवडेल. आणि गाईज ट्रिपवरून आल्यापासून एवढे टॅन झाले, बापरे, टॅन म्हणजे निघतच नाही टॅन, एवढे टॅन झाले. स्किन केअर केलं, सगळं केलं. आता हळूहळू थोडासा माझा रंग येईल, मूळ रंग येईल. तर करत राहायचं स्किन केअर, काय करणार आता. चलो बाय. 1 मिनिट थांबा, स्टॉप. तर मी आता रिॲक्शन घेते. डोळे झाका, डोळे झाक मम्मी. यांच्याकडे बघ. अरे डोळे झाका की, डोळे झाक लवकर. ओके गाईज, तर हा लॉग मी इथंच एंड करते. आणि पुढचा लॉग इंटरेस्टिंग असणार आहे, तो आहे कोकण ट्रिपचा. मी अचानकच मोबाईल हे केला, पप्पा असे बघायला लागले माझ्याकडं. देखो ना गाईज, देखो ना. अचानक म्हणलं काय झालं. अचानक मी आता मी एडिट करत होते आणि एंड करायचं विसरले मी. काल स्ट्रॉबेरी ते आम्ही केलं होतं. तर पुढचा लॉग इंटरेस्टिंग आहे, बघायला विसरू नका. सबस्क्राईब करा त्यासाठी आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे लॉग माझा आला की लगेच ताजा तुम्हाला बघता येईल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.